नमस्कार मंडळी. व्यायामाचा विषय आला की अर्धे लोक म्हणतात उद्यापासून सुरू, पण उद्या आला की तो परत उद्या जातो. आयुर्वेद म्हणतो व्यायाम हा फक्त बॉडीसाठी नाही तर मन, इंद्रिय आणि आत्म्यासाठी सुद्धा औषध आहे. तर व्यायाम म्हणजे काय? व्यायाम म्हणजे व्य म्हणजे विशेष, अधिक अ म्हणजे निश्चित, अधिक यम म्हणजे नियंत्रण, अधिक घमघ म्हणजे करणे, म्हणजे शरीरावर विशिष्ट नियंत्रण मिळवण्याची क्रिया. चरक सूत्रस्थान 7व्या अध्यायामध्ये सांगितले आहे की शरीर चेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी देह व्यायाम संख्याता मात्रा याताम समाचरेत. म्हणजे जी शारीरिक क्रिया स्थैर्य आणि बल वाढवते त्याला व्यायाम म्हणतात आणि ती आपल्या क्षमतेनुसारच करावी. चरक पुढे सांगतात लाघवम कर्म सामर्थ्यम स्थैर्यम दुःख सहिष्णुता दोषक्षयो अग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते. यामुळे हलकं शरीर, कामक्षमता, सहनशक्ती, दोषांचा क्षय आणि पाचनाग्नी वाढतो. मॉडर्न सायन्सनुसार नियमित व्यायामाने ब्लड प्रेशर कमी होते, बॅड कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतो, रक्तातील साखर नियंत्रणात येते, मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि झोप सुद्धा सुधारते. योग्य प्रमाण आणि दक्षता. अर्धशक्ती म्हणजे बलार्ध, योग्य व्यायामाची मापदंड रेषा. सुश्रुत व चरक सांगतात की व्यायाम नेहमी स्वतःच्या क्षमतेच्या अर्ध्या बळापर्यंत करावा. याची ओळख सुश्रुत संहितेत चिकित्सा स्थानात अगदी स्पष्ट दिली आहे. कक्षा ललाट नासासु हस्तपादा आदी संधिषु प्रस्वेदन मुख शोषाश्च बलार्ध तद्धी निर्दिशेत. कक्षा म्हणजे ॲक्झिला, ललाट म्हणजे फोरहेड, नासा म्हणजे नोस्टिप, हस्तपाद संधी म्हणजे जॉईंट्स या ठिकाणी घाम येणे म्हणजे प्रस्वेद आणि तोंड कोरडं पडणे म्हणजे मुखशोष ही लक्षणे दिसली तर समजावं की आपण आपल्या बळाच्या अर्ध्या पातळीपर्यंत व्यायाम केलाय. अर्धशक्ती म्हणजे ऑप्टिमल लोड, शरीराचा ताण पुरेशा प्रमाणात पण ओव्हरलोड नाही. हे पाळलं तर शरीराला इजा होत नाही आणि फायदे जास्त मिळतात. ओव्हर ट्रेनिंग टाळून स्नायूंची क्षमता, सहनशक्ती आणि पचनाग्नी वाढतो. मॉडर्न सायन्समधील समांतर संकल्पना. टार्गेट हार्ट रेट झोन, तुमच्या वयाप्रमाणे व्यायामाची योग्य हृदयगती ठरवणे, आणि मॉडरेट इंटेन्सिटी ट्रेनिंग, जिथे तुम्हाला श्वास लागतो पण तरीही बोलता येतं आणि घाम येतो पण शरीर कोसळत नाही. चरकांनी अतिव्यायामाने होणारे उपद्रव सांगितलेले आहेत. श्रम क्लमः क्षयतृष्णा रक्तपित्तम प्रतामकः अतिव्यायामत कासो ज्वरश्छर्दिश्च जायते. अतिव्यायामाने खोकला, थकवा, क्षय, तहान, रक्तपित्त, ताप आणि उलटी यासारखे विकार होऊ शकतात. अष्टांग हृदयामध्ये व्यायाम कुणी करावा आणि कुणी न करावा हे सांगितले आहे. वातपित्तामयी बालो वृद्धो अजीर्णो चतम त्यजेत अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलभिः स्निग्धभोजिभिः. म्हणजे वातपित्तज विकार असलेले लोक, लहान, वृद्ध किंवा अजीर्ण असलेले लोकांनी व्यायाम टाळावा आणि बलवान व स्निग्ध आहार घेणाऱ्यांनीही अर्धशक्तीने करावा. सीझन्स आणि व्यायाम. ऋतू बदलानुसार व्यायामाचे प्रमाण बदलते. शीतकाले वसंते च मंदमेव ततो अन्यदा तम कृत्वा अनुसुखम देयम मर्दयेच्च समंतत. हिवाळा व वसंत ऋतूमध्ये व्यायाम अधिक प्रमाणात करावा, इतर वेळी मंद आणि व्यायामानंतर मर्दन म्हणजे तेल मालिश करावी. आजच्या भाषेत जिम सेशन नंतर कूलडाऊन आणि स्ट्रेचिंग. तेल मालिशचे फायदे. स्नायूंमध्ये साचलेला दोष आणि श्रम बाहेर टाकणे, घाम आणि त्वचेतील विषारी घटक शोषले जाते, शरीर शांत होते, थकवा कमी होतो आणि वातदोष सुद्धा कमी होतो. मॉडर्न कूलडाऊनचा उद्देश. व्यायामानंतर थेट थांबल्यास स्नायूंवर ताण राहतो, ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट हळूहळू पूर्ववत करणे. स्ट्रेचिंगमुळे स्नायूंमध्ये सैलपणा, लॅक्सिटी आणि लवचिकता, इलास्टिसिटी येते. डिलेड ऑनसेट मसल सोरनेस कमी होते. सुश्रुतांची क्लासिक लिस्ट. सुश्रुत उत्तरतंत्र 64 मध्ये सांगतात व्यायामोत्र नियुद्ध अध्वशील निर्घात जो हितः उत्सादनम तथा स्नानम वनिता कारणानी च. नियुद्ध म्हणजे युद्ध, कुस्ती,
मलखंब, आजच्या भाषेत रेसलिंग, जुडो, बॉक्सिंग किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स. अध्व म्हणजे लांब चालणे किंवा प्रवास करणे, आजच्या भाषेत मॅरेथॉन, हायकिंग, रनिंग आणि सायकलिंग. शिलानिर्घात म्हणजे दगड तोडणे किंवा जड कामे करणे, आजच्या भाषेत स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग आणि जिम वर्कआउट्स. उत्साधनम तथा स्नानम म्हणजे आजच्या भाषेत स्पा, एक्सफोलिएशन, ऑइल मसाज आणि हायजीन रुटीन. वनिता म्हणजे स्नेहपूर्व सहवास, आजच्या भाषेत हेल्दी रिलेशनशिप्स. काननानी म्हणजे इको टुरिझम, बागेत, समुद्रकिनाऱ्यावरती विहार करणे. नियमित व्यायाम, स्वच्छता, चांगले संबंध आणि निसर्गात वेळ घालवणे हे सर्व मिळून शरीर, मन आणि आत्म्याला टवटवीत ठेवतात. मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह ऑफ व्यायाम. पहिलं, कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ. नियमित व्यायामाने ब्लड प्रेशर आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो. दुसरं, वेट मॅनेजमेंट. व्यायामाने एनर्जी एक्सपेंडिचर वाढतो, ज्यामुळे फॅट्स कमी होतात. मेदक्षय. मॉडर्न गाईडलाईन्सनुसार वेट लॉससाठी आठवड्यातून 3-4 वेळा किमान 45 ते 60 मिनिटं व्यायाम करणे आवश्यक आहे. सुश्रुतांनी सांगितलेलं शिलानिर्घात प्रकारच्या आजच्या भाषेत वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ एक्सरसाइजेस आहेत. तिसरं, मेंटल हेल्थ. व्यायामाने एंडॉर्फिन्स म्हणजे हॅपी हॉर्मोन्स वाढतात, ज्यामुळे ताणतणाव कमी होतो आणि मूड सुधारतो. वनिता आणि काननानी हे सुश्रुतांचे सल्ले, हेल्दी रिलेशनशिप्स आणि निसर्गात वेळ घालवणे हे आजच्या मानसशास्त्रात डिप्रेशन कमी करण्याचे प्रमाणित उपाय आहेत. चौथं, मसल स्ट्रेंथ आणि बोन हेल्थ. रेझिस्टन्स ट्रेनिंगमुळे स्नायूंची ताकद वाढते, बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो, ज्यामुळे वजन कंट्रोल करणे सोपे होते. हेच चरकांचे लाघवम कर्म सामर्थ्यम आणि सुश्रुतांचे नियुद्ध या व्यायाम प्रकाराशी जुळतं. पाचवं, इम्युनिटी आणि लॉन्जिटिव्हिटी. मॉडरेट व्यायाम इम्युन सिस्टीम मजबूत करतो आणि लाँग टर्म हेल्थ रिस्क कमी करतो. सुश्रुत म्हणतात, व्यायाम केल्याने रोग सिंहासारख्या बलवान शरीरावर हल्ला करू शकत नाही. म्हणजे काय, सुश्रुत आणि चरक हे आपल्या काळातील फिटनेस ट्रेनर्स होते. फरक फक्त एवढा असते की त्यांनी कधी इंस्टाग्रामवरती वर्कआउट रील्स टाकल्या नाहीत. आजच्या स्क्रीन लाईफस्टाईलमध्ये व्यायाम हा पर्याय नाही तर नियम आहे. म्हणून चला, उद्या नाही आजपासून सुरू करूया.